नागपुर रेलवे स्टेशन पर पहुंचने से पहले ही सेवाग्राम के पास चलती दक्षिण एक्सप्रेस ट्रेन में एक युवक की पीट कर हत्या कर दी गई। बताया जा रहा है कि मोबाइल फोन और पर्स चुराने का प्रतिकार करने पर ट्रेन में ही सफर कर रहे 4 अपराधियों ने उसकी बेरहमी से पिटाई कर दी, जिससे बाद में उसकी मौत हो गई। ट्रेन के नागपुर स्टेशन पर पहुंचते ही इस हत्या में शामिल चारों आरोपियों को जीआरपी पुलिस ने हिरासत में लिया और आगे की जांच कर रही है। हैदराबाद से नई दिल्ली जा रही दक्षिण एक्सप्रेस के गुरुवार सुबह नागपुर पहुंचने पर ट्रेन के जनरल बोगी में एक शख्स के बेसुध होने की जानकारी रेलवे पुलिस को दी गई। स्टेशन पर रेलवे पुलिस की टीम ने जब देखा तब तक उस युवक की मौत हो चुकी थी। मृत युवक का नाम शशांक राम सिंह है। बताया जा रहा है कि ये युवक हैदराबाद से ही ट्रेन में बैठा था। सफर के दौरान उसका साथ में बैठे कुछ अन्य यात्रियों से बहस हो गई थी। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार अन्य यात्रियों ने मोबाइल चोरी के शक में इस युवक पर हमला कर दिया, जिसके बाद ये युवक ट्रेन की बोगी में ही एक जगह सो गया, लेकिन कुछ देर बाद उसकी मौत हो गई। जब ट्रेन नागपुर स्टेशन पर पहुंची तब उसकी मृत्यु की जानकारी मिली। इस मामले में रेलवे पुलिस ने 4 युवकों को हिरासत में लेकर पूछताछ शुरू की है। मय्यतचं जे नाव आहे ते शशांक आहे। तो सिकंदराबादवरून रेल्वे स्टेशनवरून बसला होता आणि रात्री साधारण आणि जे आरोपी आहेत 4 ते सुद्धा जनरल बोगीमध्ये दक्षिण एक्सप्रेसमध्ये बसले होते। सिकंदराबादवरून पुढच्या स्टेशनवरून बसले होते ते आणि जेव्हा रात्री 3:30 वाजताची ती घटना आहे की हे जे आरोपी आहेत ते रिपीट ऑफेंडर्स आहेत। त्यांच्याबद्दल जी आम्ही माहिती काढतोय ते रिपीट ऑफेंडर्स आहेत आणि त्यांनी रात्रीच्या 3:30 वाजता साधारण त्याच्या खिशातून पैसे चोरले, जो मय्यत आहे त्याच्या, आणि मोबाईल चोरला। तर तेव्हा मग त्याच्यावर तो आरडाओरडी करायला लागला। तर ते आरडाओरडी केल्यामुळे मग याने त्यांना लाथाबुक्क्याने मारणं सुरू केलं। तर आजूबाजूच्या सगळेच लोकांनी ते बघितलेले आहे। त्याच्यामध्ये सगळे विटनेसेस आहे आणि आम्हाला जशी अशी माहिती मिळाली, आम्हाला सकाळी 6:30 वाजता ही माहिती मिळाली आहे की असं 10 वाजता आम्हाला ही माहिती मिळाली आहे आणि 10 वाजता जशीच आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही इमिडिएटली सगळेच्या सगळे जे स्टेशन्स आहेत ते अलर्ट केले। मला डीसीएमनी पण फोन केला होता, आमचे पीएननी पण फोन केला होता आणि आम्ही इमिडिएटली सगळे स्टेशन्स अलर्ट केले आणि त्या आरोपींना आम्ही ते ताब्यात राहतील याची आम्ही खात्री केली आणि सर्व आरोपी सर्व विटनेसेस आम्ही सगळ्यांना आम्ही ठेवलेलं आहे आणि ऑल 4 आरोपी विल बी इन कस्टडी नाव आणि सगळी व्हिडिओग्राफी फोटोग्राफी सगळं जे सीन ऑफ क्राईम्स आहे ते झालेलं आहे आणि याच्यामध्ये 100% कन्व्हिक्शन होईल।